वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. सो तुम्ही बघू शकता मी आता बाहेर आहे. सो मी आता निघालेली आहे विशाला स्कूलला घेऊन. इकडे चाललं आहे स्कूलला. सच्छाळ मी जाते आता विशाला स्कूलला सोडायला. पहिले तिला स्कूलला सोडून येते, मग आपण ती बघा रेडी. मी आज विषयासाठी बनवले सँडविच. विषयाने इथं आम्हाला आणि आम्हाला आहे ना दोघांना कॉफी अँड पेरू कट करते. विशू काय बनवलं मम्माने? कसा लागते सँडविच? हॅलो. सो मी आहे ना तुषाला सोडून आलेली आहे आणि मी बाहेर एवढं ऊन लागते ना, भरपूर म्हणजे प्रमाणाच्या पेक्षा जास्त ऊन लागते. असं वाटतं मे महिना चालू झालेला आहे आता, एवढा ऊन लागते. सो मी तुषाला सोडली. तिची जाताना मी व्हिडिओ घ्यायची विसरली. जाताना ती तिच्या क्लासरूममध्ये जातपर्यंत बाय 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 करतच असते रोज. सो आज पण ती सेम. आणि मला बोलवती मला न्यायला पण तूच ये, ट्युशनला पण सोडायला तूच ये, मला ट्युशनवरून न्यायला पण तूच ये. काय माहिती आज का मम्मा पाहिजे होती तिथं, पण मॅडम गेलेल्या आहेत मस्त. आणि त्याच्यानंतर मी उरणमध्ये थोडीशी मार्केटिंग केली, म्हणजे मला थोडीशी काय नाही काय घ्यायचा होता. सो ते वगैरे घेतलं आहे. मी येताना घेऊन आले ड्रायफ्रूटवाली लस्सी आणि तिची फेवरेट दूध मलाई, कारण का आल्यावर बरं तिला द्यायला होईल. आणि आहे ना अशा खूप साऱ्या वस्तू घेऊन आले. हे बघा सगळ्या पिशव्या उरणवरून घेऊन आल्या. सो ती थोडीशी शॉपिंग केली. पण मी आणि मम्मी एका ठिकाणी गेलेलो. आता आमच्या लग्नाची डेट तर फिक्स झालेलीच आहे, तुम्हाला माहितीच आहे. फेब्रुवारीमध्ये लग्न आहे. मी कुठल्या ब्लॉगमध्ये बोलली का नाही मला माहिती नाही, पण मी ॲक्च्युअली डेट सांगणार नाही. डेट जवळ आल्यावरच सांगेन. पण आमचं लग्न आहे फेब्रुवारीमध्ये. सो पण त्याची बुकिंग आम्ही आत्तापासूनच स्टार्ट केलेली आहे. कारण की जर का तुम्ही बुकिंग आत्तापासूनच नाही केले तर मग खूप प्रॉब्लेम होते. म्हणजे अजून आम्ही आत्ता फेब्रुवारी आणि आत्ता चालू आहे ऑगस्ट, तरी आत्ता जरी बुकिंग करतो ना तरी पण काही त्यांच्या इथल्या डेट्स गेलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल बँड, घोडा, परत बस, म्हणजे अशा त्या डेट गेलेल्या आहेत. सो आम्ही बँडवाल्यांसाठीच 5 की 6 बँड बघितले. त्याच्यानंतर आमचा एक बँड फायनल झालेला आहे, कारण का बहुतेकांच्या आहे ना डेट्स गेलेल्या आहेत. आणि लग्न बोलला म्हणजे खूप तयारी असते. साखरपुडा पण एक वेळ थोडक्यात होऊन जातं, पण लग्न बोलल्यावर खूपच जास्त तयारी असते, तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे ज्यांच्या घरात आता न्यू लग्न झालं असेल त्यांना तर म्हणजे एक्सपिरियन्स असेलच. सो एकदम अशा छोट्या गोष्टी पण अशा बुक करून ठेवायला लागतात, नाही तर नाही. सो त्याचंच एक रिलेटेड काम होतं, म्हणून मी आणि मम्मी गेलेली. सो मी आणि मम्मी मग ते पण फायनल करून आलेलो. म्हणजे बहुतेक जसं म्हणजे आम्हाला जे आठवते आणि जे म्हणजे जे गरजेचं आहे ना ते पहिले आम्ही सगळं आता बुक करून ठेवलेलं आहे, जेणेकरून मग आपण जेव्हा तेव्हा शोधायला जाऊ तेव्हा मग भेटायला म्हणजे गडबड नको व्हायला म्हणून. सो तो पण सगळा काम डन झालेला आहे. आणि मी आणि मम्मीला मी सोडले आणि मग मी घरी आले. सो आत्ता मी बनवायला घेते आहे मोदक, कारण का तुम्हाला माहितीच आहे आज आहे संकष्टी चतुर्थी. सगळ्यात पहिले म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपल्या मतेने तर सगळ्यांच्या की संकष्टी चतुर्थी आहे, पण त्विषाच्या मतेने आज गणूबाप्पाचा मंथली बड्डे आहे. सो आपण इथे संकष्टी मांडली ना का ती तेच विचारतं की मम्मा काय आहे. सो मी तिला पहिलेच सांगून ठरलेलं आहे संकष्टी म्हणजे आपण कसं न्यू बेबीचं मंथली बड्डे सेलिब्रेट करतो. फॉर एक्झाम्पल मी गॅरीचा दिला की गॅरीचं कसं आपण मंथली बड्डे सेलिब्रेट करत असतो, तसंच गणूबाप्पाचं पण मंथली बड्डे असतं. मग तिला आजच वाटतं की गणूबाप्पाचा बड्डे आणि आपण संध्याकाळी गणूबाप्पाचा बड्डे करू. बड्डे करायचं म्हणजे इथं गणूबाप्पा मांडला की समजायचं गणूबाप्पाचा बड्डे तेच. सो आज आहे गणूबाप्पाचा बड्डे त्विषाच्या ह्याच्याने. सो मी त्याच्यासाठी मस्तपैकी गणूबाप्पाचे फेवरेट मोदक बनवते. तुम्हाला माहितीच आहे मी दर संकष्टीला मोदक बनवतो, फक्त कधी मला नसेल पॉसिबल तेव्हाच नसतात. सो मी आता मोदक बनवायला घेते आणि आज करते गव्हाच्या पिठाचे मोदक. गेल्या वेळी मैद्याचे केलेले, सो ते खूप हेवी होतात. मग एक खाल्यावर इनफ करायला लागतं, पण आज मैद्याचे गव्हाचे करणार आहे, जेणेकरून एकाचे 2 पण खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही. सो थोडेसे मोदक आणि मग करणाऱ्या मी सोबेच्या करंज्या पण करायचा विचार चालला आहे माझा.
सो बघू मला कसं पॉसिबल होतं इथे, कारण आता वाजलेले 2 बघा 2 वाजलेत. मी सोडायला गेलेले तिला 12:10ला गेले आज. त्याच्यानंतर मी आत्ता येते, म्हणजे पूर्ण 2 तासांनी मी आत्ता घरी येते. सो तेच चलो. आणि परत वाल वगैरे पण निवडायचे आहेत, कारण की वालाची भाजी, परत मेथी निवडायची आहे ना, मेथीची भाजी आहे. सो बघू मी जमला तर. अजून माझा मेनू डिसाईड नाही आहे की मी भाकरी करणार आहे की चपाती. जर का मला खूप लेट झाला तर पटकन चपातीचं मीठ, कारण गव्हाचीच करणार आहे म्हणून चपातीचं पीठ म्हणून चपात्याच करून टाकेल. नाहीतर मग भाकरी आणि भात तर लागेलच उपवासाला. आणि यांच्या दोघांसाठी मी बनवलेला पुलाव भात. सो तो पण आहे अजून थोडासा. सो चलो पटापट मी आहे ना तर कामं आटपून घेते. पहिले बसते 5 मिनटं, पाणी वगैरे घेते आणि मग कामं आटपायला सुरुवात करते. सो मी माझी कामं स्टार्ट केलेली आहेत. एकेकडे ना मी मस्त अशी चोप पण बनवलेली आहे आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे. आणि ह्या साईडला मी आहे ना पटापट मेथी निवडून, मेथीची भाजी आणि वाल निवडून वालाची भाजी पण केलेली आहे. साईडला चाललेला आहे माझं बिग बॉस, कारण का आता तो बिग बॉस संपल्यावर आपला मराठी बिग बॉस चालू झाला आहे. आणि काल मी बघत होती रात्री, पण त्विषा खूप कंटाळलेली तर बघून नव्हती ती आणि बेडवर. सो आम्ही काल हे नाईटला होते तर मग आम्ही लवकरच गेलो दोघी झोपायला. झोपलो तर नाही, पण मग ती बेडरूममध्ये जाऊन स्टडी वगैरे करत होती तर मी बघितला. सो तो मी कंटिन्यू करत होती. आणि आता आहे ना फटाफट मी आहे ना पहिले मोदक बनवून घेते. आणि माझी चव आहे ना खूप मस्त झाली आणि वास खूप मस्त आहे. चव आहे ना खूप मस्त झाली आणि वास आहे ना खूप मस्त येते होता. आणि इकडे पीठ पण आहे ना खूप मस्त मळून आहे ना सॉफ्ट पण झालेलं आहे. सो मी आता पटापट मोदक बनवून घेते. सो माझी आहे ना ऑल कामं डन झालेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता माझं जेवणपासून सगळ्यापासून सगळ्या रेडी आहे. किचनचा कट्टा पण एकदम मी क्लीन करून आता मी चाललेली आहे रेडी वगैरे होऊन उराणला. सो मी आणि हे चालत, मग तिथून आम्ही मगाशीच बोलले की आम्ही देवळात जाणार आहोत. सो आम्ही चालत गणपतीच्या देवळात आणि स्वामींच्या देवळात. म्हणून पहिले त्विषाला घेऊ, कारण का त्विषाला पप्पा आणली असेल. सो त्विषाला घेऊ मम्मीकडून आणि मग जाऊ आम्ही देवळात. सो चलो निघूया आता, कारण का येऊन परत आपल्याला देवपूजा पण करायची आहे. चलो सो मी आता घ्यायला आली त्विषाला, कारण का गणपतीच्या देवळात गेलो तेव्हा काय तिला नेली नाही, आम्ही झोप गेलो. तर मग आता तिथून आलो तर बरं स्वामींच्या देवळात स्वामींच्या देवळात जाण्यासाठी प्रसाद वगैरे घेतले मी. मी आहे ना त्विषाला घेतलेली आहे. आणि यो बघा गॅरी, ए गॅरू काय इकडे आम्ही आहे ना आता रेस करतो. 1 2 3 go. कोण फर्स्ट मीच फर्स्ट आहे. चांगला बघ डॅडीने चिटिंग केली हा. डॅडी तिथून आले. पाठी लागले अशी फास्ट धावत. कोण जिंकला? तू फर्स्ट आली. जा मी नाही, लिफ्टनीच जाऊ. इकडे ये. सो आम्ही आहे ना आत्ता घरी आलेलो आहोत जस्ट. आणि आत्ता झालेले आहेत 6:30, म्हणजे 5:30 मिनटं झाले. सो आम्ही आज गणपतीच्या देवळात आणि स्वामींच्या देवळात गेलेलो. आणि आज गणपतीच्या देवळात पण खूप म्हणजे खूप मस्त दर्शन झालं आणि स्वामींच्या पण. आणि स्वामींच्या देवळात मठात कुठं हा मग उद्या पण जाऊ परत. स्वामींच्या इथं देवळात गेलतो की नाही? नेऊ उद्या द्या डॅडीला. स्वामींच्या मठात आहे ना वाचन चालू होता, म्हणून आहे ना मी काय शूट नाही केलं. म्हणजे चांगलं नाही वाटत शूट करायला, म्हणजे आपण ते सगळं. आणि आता आरतीचा पण टाईम झालेला, म्हणून मग आम्ही पण लगेच निघालो, कारण का येऊन आपल्याला घरी पण देवपूजा करायची होती म्हणून. सो आम्ही आलेलो. आणि आज दोन्ही इथं दर्शन खूप म्हणजे खूप मस्त झालं. मला खूप पर्सनली खूप मस्त वाटलं. आणि आमचा रॅट बघा कुठं जाऊन बसलाय बघा. रॅट दिसते का तुम्हाला? रॅट कुठं आहे? टेपाच्या खाली जाऊन बसलाय बघा. हे रॅट ये चल, डॅडा बोलवतात बघ. आता मी पण आहे ना आपली पूजा करून घेते, पूजा मांडून घेते.
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया ॐ गणपतये नमो नमः श्रीसिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया सो आता आपण आहे ना आरती स्टार्ट करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा
आमची आहे ना आत्ताच मस्तपैकी आरती अशी झालेली आहे, म्हणजे देवपूजा झालेली आहे. सो आम्ही बसतो आता जेवायला. तुषाने बघा सगळा इकडे तिकडे उडवला आहे. पाठीमागं आमच्या विंडोत बघा पूर्ण सगळ्याच दिसते. सो आता आम्ही बसतो जेवायला. सो मी सगळं जेवण घेऊन आली. हे बघा एवढे पदार्थ झाले, जेवणाची किती टोपं झालेली आहेत. सो जेवण वाढते आता फटाफट. हे आहे आमचं जेवणाचं मेनू. वालांची भाजी, मेथीची भाजी, भजी, मिरची फ्राय. मी इथं पॅटीस पण केलेले आहेत. भात, पापड, लोणचा, भाकरी आणि चपाती दोन्ही आहे. बघा आमची तिघांची ताटं भरलेली आहेत. तुम्ही हा टिश्यूचा आहे मॅडमचा, हा माझा. सो माझं आहे ना आता जेवण वगैरे झालेलं, म्हणजे आमचं तिघंही जेवण वगैरे झालेलं आहे. म्हणजे सगळे कामं आटपलेले आहेत. तुम्ही बघू शकता हॉल एकदम नीट अँड क्लीन आहे. हे ते कपडे धुवायला टाकायचे आहेत, ते पण तुषाने तसेच ठेवलेले आहेत. बघा तिचे बिचे ते सगळे आता मी वॉश करायला टाकते. सगळ्या बाकीची माझी सगळी कामं आटपलेली आहेत. आणि तो माझ्या चेहऱ्याची हालत बघू शकता, लई डेंजर झाली. सो माझे ऑल कामं इज डन. पूर्ण घर एकदम साफ स्वच्छ जसं रेग्युलर असतं तसं मी आता केलेलं आहे. आणि हे दोघं हे आणि तुषू गेलेले आहेत बेडरूममध्ये, कारण की इथं भरपूर गरम होते. सो बेडरूममध्ये ते दोघं AC लावून मस्तपैकी बसलेले आहेत आणि मला आवाज देतात की तू ये. पण मी माझे कामं आटपत होते. म्हणजे आमचं जेवण झालेलं लवकर आणि मी बघत बसते जेठालाल म्हणजे TV. सो त्या चक्करमध्ये माझी भांडी थोडीशी लेट झाली, पण इट्स ओके. माझे सगळे कामं आटपलेले आहेत. आणि आमचे गणूबाप्पा पण. आम्ही आहे ना संकष्टी लगेच नाही काढत, आम्ही आहे ना सकाळी उठल्यावर काढतो, म्हणजे मॉर्निंगला काढतो. आम्ही लगेच नाही काढत. सो माझं आहे ना किचनचा पण ऑल काम इज डन. बघू शकता पूर्ण कट्टा क्लिअर सगळ्या सिस्टरने. हे मला उद्या एकदा एका फंक्शनला जायचं आहे वटभरणीला. सोबत त्याच्यासाठी फ्रुट्स वगैरे आणून ठेवलेत. सो ते आणि तुम्ही बघितलं तर आज आहे ना मी मोदकांसोबत आहे ना सोव्याच्या करंज्या पण बनवलेल्या आहे. आणि सोव्याच्या करंज्या आहे ना खरोखर खूप मस्त झालेल्या आहेत, एकदम टेस्टी लागतात. आणि मोदक पण याचे खूप मस्त झालेले आहेत. सो त्यांचा बघायचा आवाज येते ना, ते दोघं मला बोलवतात, कारण आणि त्विशूची आहे ना मला एका साईडला स्टडी पण घ्यायची आहे. मी आहे ना ते गेल्यावर पटकन त्विशाची स्टडी पण घेते आहे आणि फ्रेश होतो, कारण का आज खूप दमायला झालं. बिलकुल आराम नाही, कायच नाही. दिवसभर काय नाही काय चालूच होता. सो आराम तर बिलकुल नाही भेटला. आजकाल माझं शेड्यूल काय असं बिझी झालं काय समजत नाही. म्हणजे आराम करायला दिवसभर म्हणजे दुपारी झोपायचं म्हणजे मोकाच नाही भेटत. म्हणजे मला आठवत पण नाही आता मी लास्ट कधी झोपली असेल. ते बिलकुल आराम करायचा मोकाच नाही भेटत आहे. म्हणजे रोज काय नाही काय कामं चालू असतात तसं. आणि गरम भरपूर होते, म्हणजे असं उन्हाळ्यासारखं गरम चालू झालं आहे. आत्ताच ऑगस्टच्या एंडिंगला असतं, बाबा पुढे किती गरम होईल काय सांगू नाही शकत. पण खूपच जास्त गरमी होते. आली मी विदाऊट फॅन बसले, कारण का फॅन लावला की फॅनचा आवाज येतो व्हिडिओत. सो म्हणून मी फॅन नाही लावला आणि एवढा गरम झाला आहे की बस. सो मी आता आहे ना मस्त फ्रेश वगैरे होते. आणि मला याचं साड्या सिलेक्ट करायच्या. मी किती दिवस झाले यांना बोलते की आपण साडी सिलेक्शन करूया कारण की आता सण येतील. सो मला त्याच्यात ब्लाऊज शिवायला. आणि माझ्याकडं मला वाटते 20 साड्या असतील किंवा 20च्या जास्त 20-30 साड्या असतील, ज्या मी न फॉल बिडिंग केल्या आहेत. तशाच्या तशा एकदम पॅकिंग बॅगांमध्ये भरून ठेवलेल्या. आपले सूटकेस असतात ना त्याच्यात भरून ठेवलेल्या. मला वाटते 20-30च्या जास्तच असते, पण कमी नाही. कारण का मी साड्या घेते मला आवडल्यावर आणि मी ब्लाऊज शिवत नाही. म्हणजे मी त्यांना स्टिच करून घेत नाही ब्लाऊज किंवा फॉल बिडिंग कायच करून घेत नाही. मी आवडीने घेतं आणि मग तशाच ठेवतं. सो इस टाईम हे बोलत होते की गणपतीला पण साडी आणलं असेल. सो मी बोलले की नाही मला साडी नको. आता मी असं ठरवलं की माझं जो साड्यांचं कलेक्शन आहे ना त्याच्यातूनच एक साडी संपवायची आता. सो म्हणून मी म्हटलं की आता सगळ्या फंक्शनला आहे ना मी त्याच्यातूनच साड्या फॉल बिडिंग करत जाईन, ब्लाऊज स्टिच करत जाईन. सो मी आहे ना तेच बोलले की आज आपण आहे ना बाबा इथं नाही राहू शकत. थोडासा आवाज आला तरी समजून घ्या. सो मी आता यांना बोलले की आपण त्याच्यातूनच साडी सिलेक्ट करूया आणि मग मी आहे ना उद्या ब्लाऊज स्टिच करायला देईन. सो मी आहे ना त्याच्यातूनच ब्लाऊज स्टिच करायला देईन आता. सो मी साड्या पण काढून घेते कुठल्या फॉल बिडिंग आणि ब्लाऊज शिवायच्या आहेत त्या. आणि आता पटकन फ्रेश होते कारण का गरम भरपूर होते. सो चला आता आहे ना आपल्या या ब्लॉगची मी तेच करते. सो तुम्हाला आजचा दिवसभरचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जशा नवीन व्हिडिओ पोस्ट करीन त्या तुम्हाला दिसतीलच. आणि मी आहे ना
एक सांगायचं राहिलं का मी आहे ना पहिले रक्षाबंधनची व्हिडिओ पोस्ट केले आणि मग त्याच्यानंतर मी जो आम्ही त्याच्या आदल्या दिवशी अभिषेक केलेला ना त्याची व्हिडिओ पोस्ट केली. सो थोडं कन्फ्युजन झालं असेल. सो आय होप की म्हणजे ते क्लिअर झालं असेल की पहिले मी रक्षाबंधनची टाकली आणि नंतर मग अभिषेकची टाकली आणि नंतर मग त्विषाच्या याची काय आपला त्विषाचा आम्ही जो फोटोशूट केले आहे ना त्याची. पण त्याचं खूप छोटी व्हिडिओ होती म्हणजे मी थोडंसं शूट केलेलं म्हणून. सो चलो आता आपल्या या व्लॉगची आणि तेच करूया. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.